नेपाळमध्ये तरुणांच्या उद्रेकानंतर काठमांडूमधील एक हॉटेल जाळण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हे एक पंचतारांकित आणि टोलेजंग हॉटेल म्हणून ओळखलं जात होतं. या हॉटेलचं नाव होतं हयात. पहिल्यापासून वादाच्या भोवऱ्यात असलेलं हे हॉटेल माहिती देऊन जाळण्यात आलं आहे आणि दुर्दैवाने याच हॉटेलमध्ये भारतीय महिलेचा मृत्यू झालाय. नक्की झालं काय होतं तर 9 सप्टेंबरच्या रात्री तरुण मुलांच्या एका जमावाने हॉटेलवर हल्ला केला आणि आग लागली. त्या हॉटेलमध्ये पशुपतीनाथ दर्शनासाठी आलेले पती पत्नी होते. राजवीर गोला आणि त्यांची बायको राजेश गोला हे दोघे गाझियाबादचे रहिवासी आहेत. तेव्हा राजवीर गोला हे हॉटेलच्या वरच्या मजल्यावर मुक्कामी होते. त्यांनी खिडकीची काच तोडली आणि राजेश गोला खाली उतरत असताना त्यांचा तोल जाऊन पाय घसरला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. नेपाळमधील हिंसक आंदोलनामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले. भारतातून गेलेल्या यात्रेकरूंचे अनेक गटही त्या ठिकाणी अडकले आहेत. महाराजगंज मधील भारत नेपाळ सीमेवर परतणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे, कारण अनेकांनी त्यांचे प्रवास अर्धवट सोडले आहेत.